रूप कालोचनी रूप सुख झाले हो सागरी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तू हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा मनोनी विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा मनोनी तू हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाबर कुमार
तू हा विठ्ठल बलवान तो हा विठ्ठल बलवान तू हा विठ्ठल बलवान तो हा विठ्ठल बलवान तो हा कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय काळाची काळ आम्ही विठोबाचे लढीवाळ 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 करू सत्ता सर्व ठाई करू सत्ता सर्व ठाई करू सत्ता सर्व ठाई करू सत्ता सर्व ठाई वसू निकट वासो पायी 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 ऐसी कोणाची वैखरी ऐसे कोणाचे वैखरी ऐसे कोणाची वैखरी ऐसे कोणाची वैखरी वदे आमोच्या सामोरी वदे आमोच्या सामोरी वदे आमोच्या सामोरे वदे आमोच्या सामोरे आमोच्या सामोरे वदे आमोच्या सामोरे तुका मने मान तुका मने तुका मने मान तुका मने मान हाती हरे राम कृष्ण हाती हरि नाम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण करो सत्ता सर्व ठाई सत्ता सर्व ठाई करो सत्ता सर्व ठाई करू सत्ता सर्व ठाई वसो निकट वासो पायी वसो निकट वासो पायी वसु निकट वास पाये वसु निकट वास पाये वसु निकट वास पाये वसु निकट वास पाये जय जय विठोबार कुमाई कुमार कुमार विठोबार कुमाई कुमार कुमार विठोबार कुमाई कुमार 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 कुमाई हरिभक्त चंदू काका महाराज सावंत हरिभक्त स्वामी महाराज भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु महाराज पंढरीनाथ कुंडली गवळदारी वैरागी महाराज विठ्ठल विठ्ठल काळाची ही काळा मी विठोबाचे लढीवाळ करू सत्ता सर्वा ठाई वसो निकट वासो पायी ऐसी कोणाची वैखरी वदे आमोच्या सामोरे तुका मने बाण हाती हरिनाम तीक्ष्ण करू सत्ता सर्वा ठाई
वसो निकट वासो बाई पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हरे चरण संताची दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे जगमादाने कथेचा विस्तार जगमादाने कथेचा विस्तार जगमादाने कथेचा विस्तार ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गंगा विशुद्धम निदपाद स्पर्शम सरोविष्टिदम चुंबिदम पुण्यस्दानम सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरिजी योगिराजा शुचिः क्षीलः समोदक्षस प्रतापी जितेन्द्रियं तं नारायण गिरिवन्दे सच्चिदानन्द विग्रहम् आनन्दम आनन्दकरं प्रसन्नं प्रसन्नकरं निजभूत रूपं भवदुःखहरं श्रीमद् रामगिरिं नित्यम् अहं नमामि अवधूत सदानंद परब्रह्म स्वरूपिणी विदेहादेह रूपाय भगवान दत्तात्रयाय नमस्तुते विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वाद गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने कैलासवासी सैराम रामचंद्र पाटील वायाळ प्रथम पुण्य स्मरण सुंदर असा परिवार आमच्या सैराम पाटलांनी या मृत्यू लोकांमध्ये येऊन निर्माण केला इंदुबाई सैराम पाटील वायळ पत्नी आहे बाबासाहेब रामचंद्र पाटील वायळ भाऊ आहे दादासाहेब सैराम पाटील वायळ मुलगा आहे कृष्णा सैराम पाटील वायळ मुलगा आहे श्री आबासाहेब रावसाहेब पाटील वायळ पुतणे आहे वंदनाबाई संपत पाटील पवार मुलगी आहे सौ मीनाक्षी अप्पासाहेब पाटील शेळके मुलगी आहेत सौ सुनीता अशोक पाटील शेळके मुलगी आहेत समस्त वायळ पाटील परिवार क्षेत्र शिरसगाव योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने आमच्या सैराम पाटलांच्या आत्म्याला मोक्ष मिळावा हीच गंगागिरी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करेल उपस्थित सर्व आपला बेटाचा परिवार आहेत महिला मंडळ असेल पुरुष मंडळ असेल महाराज मंडळी गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज समावेत कायम महाराजांच्या सोबत सावली सारखं असणारं विद्वान व्यक्तिमत्व आमचे चंद्रकांतजी महाराज सावंत श्री क्षेत्र हनुमंत गाव चंद्रकांतजी महाराज सावंत काकांनाही मनापासून धन्यवाद परिसराचं वैभव उत्कृष्ट गायनाचार्य आमचे रामेश्वर काकांनाही धन्यवाद परिसराचं वैभव भजनी मंडळ आमचे चोबे दादांनाही धन्यवाद यानंतर आमचे नाना कैलास नानांनाही धन्यवाद शिरसगावकर मंडळी भजनी मंडळ सर्व मंडळीला धन्यवाद आमचे वसंत भाऊ असेल मृदंगाचार्य महाराज आमचे जय हरी महाराज मृदंगाचार्य महाराज बेटाचे विद्यार्थी आमचे विक्रम महाराज परिसराचं वैभव सुंदर अशी साऊंड सिस्टम आमचे सागर भाऊ दातीर सोशल मीडिया आमचे देवदत्त भाऊ असेल सर्वच मंडळीला मी धन्यवाद देईल महिला मंडळ पुरुष मंडळ महाराष्ट्रामध्ये नावाजलेले विद्वान व्यक्तिमत्व आमचे
डॉक्टर दुष्यंत महाराज महाराजांनाही मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देईल. बेटामध्ये सेवा करणार आमचे सीताराम भाऊ, नक्षत्र जातेगाव देवदत्त भाऊ आहेत, सर्वच मंडळी आहेत. आमच्या वायड पाटील परिवाराच्या दुःखात आपण सामील झालात. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देऊन वैराग्याचे महामेरू तुकोबराया काळाची ही गाळा मी विठोबाची लढीवाळ करू सत्ता सर्वा ठाई. महाराज म्हणतात या विश्वावरती आमची सत्ता आहे. आम्ही स्वइच्छेने या विश्वात आलो. काळ रूपी पैलवान पाडून विश्वाचा त्याग केलात महाराज. हे आम्हाला कसं शक्य झालं? तुका म्हणे बाण हाती हरिनाम तीक्ष्ण ज्या वाणीने ऐसी कोणाची वैखरी. वैखरी म्हणजे वाणी, ज्या वाणीने आम्ही सतत भगवंताचं स्मरण केलं. आता मध्ये आम्ही हे नामरूपी शस्त्र धारण केलं. त्यामुळे आम्ही या संसार रूपी भवसागरातून तरुण गेलो महाराज. ऐसा नामाचा महिमा जो वेदालाही कळला नाही महाराज. मोठे मोठे पापी दुराचारी भगवंताच्या नामाने तरुण गेले महाराज. वाल्या गोळी ब्रह्म हत्यारी, वाल्या गोळी ब्रह्म हत्यारी, वाल्या गोळे ब्रह्मचारी, वाल्या गोळे ब्रह्मचारी, वाल्या गोळी ब्रह्म हत्यारी, वाल्या गोळी ब्रह्म हत्यारी, वाल्या गोळे ब्रह्मचारी, वाल्या गोळे ब्रह्मचारी. नामे तारी लाली तारी, नामे तारी लाली तारी. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. आल्या गोळी ब्रह्मद्वार नामे तारीला निर्धार. एवढं मोठं पाप कर्म वाल्मिक ऋषींच्या हातून घडलं महाराज. वाल्याचा वाल्मिकी झाला. ओळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. भगवान परमात्मा विश्वात येण्याच्या अगोदर स्वर लावा. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान परमात्मा विश्वात येण्याच्या अगोदर रामायण लिहिलं. भगवान परमात्म्याचं अवतार कार्य ज्याप्रमाणे वाल्मिक ऋषींनी आणि लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे प्रभू रामांना आपलं जीवन या मृत्यू लोकामध्ये येऊन व्यतीत करावं लागलं. हे कशामुळे शक्य झालं? कोणी एक विद्वान त्रिकालदर्शी नारद मुनी. नारद मुनी माता पार्वतीचे सुद्धा गुरु आहेत महाराज. त्रिकालदर्शी नारद मुनींनी माता पार्वतीला मागच्या जन्माची आठवण करून द्यावं की मागच्या अवतारामध्ये आपण कोण होता. ज्या वेळेला हा दक्ष प्रजापती, दक्ष हे आदी पराशक्तीचेच उपासक होते. दक्ष प्रजापती श्री सागराच्या उत्तर तटाला त्यांनी 12 वर्ष तपसाधना केली होती. आणि ज्या वेळेला तपसाधना केली त्या वेळेला
जगदंबा प्रगट झाली आणि जगदंबेने विचारलं दक्षाला तुला काय पाहिजे. म्हणले मैया आपण माझ्या उदरी जन्माला यावं ही माझी इच्छा आहे. म्हणून आदिशक्ती पराशक्ती सती मातेच्या रूपाने दक्षाच्या उदरी जन्माला आली. आणि वास्तविकता दक्ष हे आदिशक्तीचेच उपासक होते. पण ज्या वेळेला दक्षाकडून काही अपराध घडेल त्या वेळेला आदी पराशक्ती स्वतःच जीवनाचा देहाचा त्याग केला यज्ञामध्ये दक्षाने ठेवलेला यज्ञ. आणि हिमालयाच्या पोटी जन्माला आली. माता पार्वतीच्या आईचं नाव होतं मेनावती. हिमालयाच्या पोटी ज्या वेळेला माता पार्वती जन्माला आली मागच्या जन्माचं स्मरण करून देणारे नारद मुनी आहे. ज्या वेळेला हिमालयामध्ये आलेत नारद मुनी त्या वेळेला माता पार्वतीला नारद मुनींनी दर्शन दिलं मागच्या जन्माची आठवण करून दिली. महाराज महात्मे ज्या वेळेला जीवनामध्ये येतात त्यावेळेला मी कोण आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागृत करून देतात. महाराज जे अज्ञान आहे अज्ञान असेल अपरोक्ष ज्ञान असेल परोक्ष ज्ञान असेल दुःख नाश असेल आनंद व्याप्ती असेल मग भगवंताची प्राप्ती आहे. आणि जीवाच्या ठिकाणी जे अज्ञान आहे त्या अज्ञानामुळे जीवाला दुःख भोगावं लागत असतं. विठाला विठाला हो जीवाच्या ठिकाणी असं काय अज्ञान आहे. सर्वात मोठं जर अज्ञान जर काय असेल या संसाराला जीवाने आपलं मानलेलं आहे ते सर्वात मोठं अज्ञान आहे. येताना काही घेऊन आलो नाही जाताना काही घेऊन जाणार नाही मधलं आपलं नाही जे आपण आपलं मानलं. ओ येथेची या नाशवंते नाशवंते येथेची या नाशवंते नाशवंते गायरी जाळव गोवऱ्या संस्था जे निर्माण झालं ते नाहीस होणार आहे. ज्या अलंकारानेही आपण युक्त आहात ये जे अलंकारी काय घरे पूजन. महाराज म्हणतात काय सत्य आहे काय असत्य आहे. सत्य तो सत्य तो सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू 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 सत्य तू
सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य दो विठ्ठला सत्य असणारा भगवान परमात्माच केवळ नित्य आहेत बाकी सर्व काही मिथ्या आहे ब्रह्म सत्या जगत मिथ्या वास्तविकता हे जगतही झालं नाही असं सुद्धा शास्त्राचं मत आहे विचार सागराच्या द्वितीय तरंगामध्ये याचं वर्णन आहे की हे विश्व झालंच नाही महाराज मला विश्व जर झालं नाही तर असं म्हणा तुम्ही हे काय चालू शास्त्र खूप खोल आहेत मला हे जे चालू आहे ती सर्व माया आहेत असंही शास्त्राचं मत आहे माया ही अशी आहे तिला सत्यही मानता येत नाही असत्य सुद्धा मानता येत नाही अशी माया भगवान परमात्म्याने निर्माण केलेली माया त्या मायेच्या अभावामुळे हे जगत सत्य वाटता येत नाही तर या विश्वामध्ये सर्व काही मिथ्या आहेत एकच भगवान परमात्मा केवळ सत्य आहे आणि त्या भगवान परमात्म्याची भेट हेच जीवनाचं अंतिम सत्य आहे दुसरं विश्वात काही सत्य नाही आहे सर्व काही मिथ्या आहे आलात कशा करता हेच मनुष्य प्राणी विसरून गेला महाराज वहम कदमिदम जातम कम हे करतास्य विद्यते मी कोण कुठून आलो कशा करता आलो येण्याचं मन ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मन ज्ञानेश्वर निवृत्तीचा मन ज्ञानेश्वर निवृत्तीचा आहे मी कोण हा करामा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा आहे कोण हा करामा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांना विचारावं ज्यांचं कर्म प्रधान जीवन आहे ज्ञानोबराया असेल निवृत्तीनाथ महाराज असेल हे कर्म प्रधान जीवन आहे येण्याचं प्रयोजन काही कर्म प्रधान जीवन आहे काही विचार प्रधान जीवन आहे काही भोग प्रधान जीवन आहे तुमचं जीवन विचार प्रधान आहेत विचारा वाचून न पाहिजे समाधान साधू संतांचं जीवन हे कर्म प्रधान जीवन आहे एक साधू जर जीवनामध्ये कर्म चुकला तर त्या साधूला मानणारा वर्गही नरकात जातो तो साधूही नरकात जातो तुका म्हणे आन विठोबाची महाराज म्हणतात तुका म्हणे आईचे गुरु शिष्य बन विठोबाची आन नरे का जाते विठोबाची आन नरे का जाते विठोबाची आन नरका जाते विठोबाची आन तुका म्हणे आईचे गुरु शिष्य बन तुका म्हणे
ऐशी गुरुजी शबन विनोबाची आन नरका जाती. असे जीव नरकात जातात. गुरुही नरकाला जातात आणि शिष्यही नरकाला जातात. म्हणून गुरु कधी कर्म चुकता कामा नाही. साधू कधी कर्म चुकता कामा नाही. एकदा गोरक्षनाथांनी भिक्षा मागून आणण्याकरता आपली जोडी दुसऱ्या जवळ दिली आणि अंतरदृष्टीने भगवान दत्तात्रयांनी पाहिलं आपला शिष्य काय करत आहे. जसं गुरुवर्य महाराज इकडून या मार्गी जर चालले, आश्रमात काय चालू आहे ते सगळं दिसते. आणि तिथं जर काही काम जर चुकीचं दिसलं तर निश्चित महाराज सांगतात हे असं नाही, असं करायला. आपली भिक्षा मागून आणण्याकरता झोळी देऊन टाकली दुसऱ्या जवळ दत्तात्रयांनी. आणि दत्तात्रयांनी ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला एका वाटसरूचं रूप धरून आले दत्तात्रय. ती जोडी दत्तात्रयांनी आपल्या जवळ घेतली आणि गोरक्षनाथांसमोर जाऊन उभे राहिले. गोरक्षनाथांनी ती जोडी ओळखली. प्रश्न केला, आपण कोण? माझी जोडी आपल्या जवळ कशी आली? दत्तात्रयाने प्रश्न केला, ज्या साधूला जोडी मागून आणता येत नाही, भिक्षा मागून आणता येत नाही, त्याला काय साधू म्हणावं? गोरक्षनाथांनी प्रश्न केला, आपण कोण मला उपदेश करणार? मी कोणी असो, पण हे तितकं सत्य आहे. म्हणले जोडी माझी आहे, ती मला देऊन टाका. भगवान दत्तात्रयाने भिक्षा काढून घेतली, जोडी देऊन टाकली. घे म्हणले तुझी जोडी. गोरक्षनाथांनी प्रश्न केला, माझ्या जोडीमध्ये भिक्षा मागून आणलेली आहेत म्हणून भिक्षा माझीच आहे. दत्तात्रय प्रश्न करता, जरी जोडी तुझी आहे, भिक्षा मागण्याकरता तू गेला नाही म्हणून ही भिक्षा तुझी नाहीये, भिक्षा मी मागून आणलेली आहे. पण जोडी माझीच आहेत ना, माझ्या जोडीत मागून आणली ना. ज्या वेळेला गोरक्षनाथांना क्रोध आला, हातामध्ये त्रिशूल धारण केला आणि भगवान दत्तात्रय आपल्या मूळ स्वरूपामध्ये प्रगट झाले. महाराज अलख निरंजन, अलख निरंजन, जय गुरुदत्त जय गिरनारी. अलख निरंजन, अलख निरंजन, जय गुरुदत्त जय गिरनारी. अलख निरंजन, अलख निरंजन, जय गुरुदत्त श्री गिरिधारी. अलख निरंजन, अलख निरंजन, जय गुरुदत्त गिरिधारी. ऊंचा आसरे गिरिनर उबार, ऊंचा आसरे गिरिनर उबार. माता सोयना लाल दरे दत्त दिगंबर अवधूत योगी. दत्त दिगंबर अवधूत योगी, अजर अमर गुरु अवतारी. अलख निरंजन, अलख निरंजन, जय गुरुदत्त जय गिरनारी. अलख निरंजन, अलख निरंजन, जय गुरुदत्त गिरिधारी. अलख निरंजन, अलख निरंजन, जय गुरुदत्त जय गिरिधारी. ऊंचा आसने गिरनर उभा,
माथानो सूये न लाल तमे दद दिगंबरी अवधूत योगी हाजर अमरे गुरु अवतारी. भगवान दत्तात्रय आपल्या मूळ स्वरूपामध्ये प्रगट झालेत आणि हातामध्ये असणार त्रिशूल पडून गेलं. गोरक्षनाथांच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहू लागल्या महाराज. आणि भगवान दत्तात्रयांच्या चरणाला मिठी मारलीत. गुरुदेव आपण भगवान दत्तात्रयांनी गोरक्षनाथांना प्रश्न केला, गोरक्षा साधू कधी कर्म चुकता कामा नये. आठवण करून दिलीत आणि भगवान दत्तात्रय अदृश्य झाले. महाराज साधू संतांचं जीवन हे कर्म प्रधान जीवन आहे. पशु पक्षादिकांचं जीवन भोग प्रधान जीवन आहे आणि आपलं जे जीवन आहे ते विचार प्रधान जीवन आहे. विठाला विठाला म्हणून या विश्वात आपण आलात कशा करता आलात, येण्याचं प्रयोजन काय? येण्याचं प्रयोजन एकच आहे. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. भगवान परमात्म्याची सेवा साधण्याकरता या ठिकाणी आला. ती साध्य करण्याकरता एकांतात जावा लागेल, लोकांतात नाहीये. भगवान परमात्मा लोकांतात प्राप्त होणार परम तत्व नाहीये. तुकाराम महाराज एकांतामध्ये गेले, भंडाऱ्या डोंगरावर गेले महाराज. संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले. सर्व सिद्धांत शोधिले, सर्व सिद्धांत शोधिले, सर्व सुखांत शोधिले. ज्ञानदृष्टी अवलोकिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले. सार काढिले निवडुनी, सार काढिले निवडुनी, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले. सार काढिले निवडो, सार काढिले निवडो, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले. एकांतामध्ये गेलेत भगवंताला प्राप्त करण्याकरता. परमार्थ हा लोकांतातला विषय नाहीये, एकांतातला विषय. म्हणून साधू संत सुद्धा हिमालयामध्ये गेले, एकांतामध्ये गेले. तिथं सुद्धा जनता गेली. देव सुद्धा एकांतात गेले, डोंगरावर जाऊन बसले. तिथं सरकारनं घाट केला जाण्याकरता माणसं, त्यांना डिस्टर्ब करण्याकरता माणसं तिथे गेली. एकांत आहेत परमार्थ. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास हो, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास हो, तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे आम्हा एकांताचा वास हो, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. तुका म्हणे
म्हणे अम्मा एकांताचा वास ब्रह्मे ब्रह्मरस सेवो सदा ब्रह्मरसाचं पान केलं महाराज आता ही सोवळे झाली त्रिभुवनी विषम धुवनी सांडिली विषयाचा त्याग केला महाराज संसारामध्ये राहून सुद्धा या जगाचे तिसरे गुरु ठरले महाराज वैराग्याचे महामेरू जगदवंदनी जगद्गुरु या जगात 3 जगद्गुरु आहेत एक आहे वैराग्याचे महामेरू तुकोबराया कृष्णम वंदे जगद्गुरु आदि गुरु शंकराचार्य आणि अशा प्रकारे तुकोबराया सांगतात परमार्थ केला मी एकांतामध्ये जाऊन आणि काळावरती विजय प्राप्त करून घेतला अभंगाचं प्रथम चरण काळाची काळ काळाची काळ काळाची काळ काळाची काळ काळाची ही काळ आम्ही काळाची काळ काळावरती विजय प्राप्त करणार महात्म्य वैराग्याचे महामेरू तुकोबराया काळावर आतापर्यंत हजारो वर्ष साधना केलीत काही ऋषी मुनी तारकासुर आहेत महाराज तारकासुर नावाचे असुर 1000 वर्ष एका पायावरती उभं राहून तप केलं होतं अमर होण्याकरता ब्रह्मदेव ज्या वेळेला प्रगट झाले तारकासुराला विचारलं काय पाहिजे म्हणले मला अमर बनायचंय म्हणले हे वरदान तुला देता येणार नाही हा सृष्टीचा नियम आहे ज्या अर्थी सूर्य उगवणार आहेत त्या अर्थी सूर्य मावळणार आहे ज्या अर्थी जन्म आहे त्या अर्थी मृत्यू आहे ते सत्य आहे हे असं वरदान आपल्याला देता येणार नाही हजारो वर्ष तप करून सुद्धा वरदान दिलं नाही ब्रह्मदेवाने रावण आहेत किती विद्वान आहे रावणासारखा विद्वान या जगाच्या पाठीवर कोणी झाला नाही महाराज काहीचे काही भक्ते भगवान शिवजींची स्वतःच शीर कमळ म्हणून समर्पित केलं काळासोबत नवे नवे युद्ध सुद्धा रावणाने केलं पण त्या युद्धामध्ये रावणाचा मृत्यू देखील झाला होता परंतु मंदोदरी हे पतिव्रता स्त्री आहेत पतिव्रत सामर्थ्यामुळे रावण पुन्हा जिवंत झाला महाराज तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता तू का
म्हणे पतिव्रता तिची देवा बरी सत्ता तिची देवा बरी सत्ता तिची देवा बरी सत्ता तुका मन पतिव्रता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता गावनी पतिव्रता तिची देवावरी सत्ता भगवान परमात्म्यावरती सत्ता आहे. देव लोकातून अमृत आणलं आणि रावणाच्या नाभीमध्ये भरलं म्हणून रावण पुन्हा जिवंत झाला. काळ आहे महाराज. एवढा मोठा हिरण्यकश्यपू किती तपकेला साधना केली. सूर्यप्रकाश असताना मला मृत्यू नको आहे, चंद्राची शीतलता असताना मला मृत्यू नको आहे, कुठल्या शस्त्राद्वारे मला मृत्यू नको आहे, नवे नवे या भूमीवरती पडून सुद्धा मला मृत्यू नको आहे असे वरदान ब्रह्माकडून प्राप्त करून घेतले होते. अंतिम सत्य जे आहेत भगवान परमात्मा प्रगट झालेत नरसिंह अवतारामध्ये आणि भगवंताचे हातच शस्त्र बनले. महाराज कुठल्याही शस्त्राद्वारे मृत्यू नको आहेत, इच्छा पूर्ण केली. धरतीवर पडून मृत्यू नको आहे, स्वतःच्या मांडीवर घेतलं. हिरण्यकश्यपूला सुद्धा मरावं लागलं. महाराज मोठी मोठी विद्वान नाही काळावरती विजय प्राप्त करतात. येत नाही मुरा आले अवतार येत नाही मुरो आले अवतार आले अवतार येत नाही मुरो आले अवतार मेरे जीवा किती नाही बुरा आले अवतार मेरा ते पाय मेरे जीवा किती येथे नाही उरवाली अवतार ये रती पामर जीव किती. मोठे मोठे अवतार, मोठे मोठे विद्वान दानव असेल, नवे नवे परम तत्व असेल. येथे जांश कला वंश कृष्णास्तु भगवान स्वयं इंद्र कुलम लोकम मृडयन्ति युगे युगे. श्रीमद भागवत महापुराण प्रायेण अल्पा विश्वासभ्य कला भस्मिन युगे जना मंद सुमंद मतयो मंद भाग्या उपद्रदाः. महाराज म्हणतात कला म्हणजे कलियुग, मती म्हणजे बुद्धी. द्वापार युग असेल, त्रेता युग असेल, सत्ययुग असेल, कलियुग असेल, कितीतरी अवतार होऊन गेले, नाही राहता आलं. महाराज प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा असेल, दुर्वासांमुळे अवतार कार्य संपवावं लागलं प्रभू रामाला. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा अंगठ्याला बाण लागला, जगत सोडावा लागलं. महाराज म्हणून महाराज म्हणतात हा जीव जरी आपल्या माता पित्यांनी आपल्याला दिलेला असेल, माता पिता जरी म्हणत असेल हा देह आमचा आहे, आप तेज वायू आकाश पृथ्वी पंचमहाभूतापासून निर्माण झालं जरी असेल, पंचमहाभूत म्हणतात आमचा आहे, पण काळ प्रश्न करतोय देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. पण अशी एकमेव संत आहेत, ओबराया संतात आम्ही काळावरती विजय प्राप्त केला. काळाची ही काळा मी विठोबाची लढीवाळ,
का प्राप्त केला, कसा करू शकलो, याच कारण आहे अंतकाळी विठो आम्हाशी पावला. अंत समयाला भगवान परमात्मा आम्हाला पावलात प्राप्त झाला महाराज. अंतकाली जमामी स्मरण मुक्त्वा कलेवर. अंतकाळाच्या वेळेला ज्याचं स्मरण घडलं तो जन्म असतो. म्हणून अंतकाळ ज्या वेळेला आला त्यावेळेला माझा विठू मला पावन झाला. म्हणजेच अंतकाळी विठू आम्हाशी पावला. कुडी सहित झाला गुप्त तू कान, कुडी सहित झाला गुप्त तू कान, कुडी सहित झाला गुप्त तू कान, कुडी सहित झाला गुप्त तू कान. अंतकाळी विठो आम्हाशी पावला. अंतकाळी विठो आम्हाशी पावला. अंतकाळी विठो आम्हाशी पावला. अंतकाळी विठो आम्हाशी पावला. कुडी सहित झाला गुप्त तुका, तुका कुडी सहित झाला गुप्त तुका. कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित झाला गुप्त तुका, गुप्त तुका, गुप्त तुका. जय जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार विठोबार कुमाई. पूजन करणारी मंडळी चला. इतरांना शब्द दिला तो शब्द वेगळा आहे आणि साधू संतांना शब्द दिला तो वेगळा आहे. साधू संतांचं कार्य धर्माचं कार्य आहे. पाटलांचं कार्य चांगलं आहे. मी निश्चित पाटलांना मनापासून धन्यवाद देईल. त्यांच्या समावेत त्यांचे सहकारी सर्व मंडळी, आमचे अमोल दादा, भरत आश्रमाचे काही डॉक्युमेंटचे पूर्तता अमोल दादा, मलिक श्री क्षेत्र शिरसगाव, जे पाटलांच्या समावेत असतात, मी त्यांनाही धन्यवाद देईल. त्यानंतर आमचे डॉक्टर साहेबांनाही मनापासून मी धन्यवाद देईल. शिवसेना पक्षाच्या वतीने डॉक्टर साहेब या ठिकाणी आपण आलात. सरांना तेवढं सांगा लक्ष द्यायला. जवळपास आश्रमावर येऊन आम्हाला 3 वर्ष झालेत. सर कायम आम्हाला 3 वर्षापासून शब्द देतात. आम्ही रात्री हनुमंत गावला बोललो, आजही बोलत आहोत. हे धर्माचं कार्य आहे. आपण जर धर्माच्या ठिकाणी जागृत असाल तर निश्चित धर्म आपला रक्षण करेल. डॉक्टर साहेबांचं सुद्धा कार्य आपल्या परिसरामध्ये चांगलं आहे. मी डॉक्टर साहेबांना सुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईल. असंच कार्य, अशी सेवा आपल्या हातून बेटाची घडत राहू, हीच गंगागिरी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करेल. करो सत्ता सर्वा ठाई. या विश्वावरती आमची सत्ता आहे, तुकोबर आहे सांगतात. नवे नवे तुकोबर आहे सांगतात, आमची सत्ता आहे. कारण काळाच्या पलीकडं कुणाची सत्ता नाही आहे. बोलता बोलता उपमुख्यमंत्री निघून गेले. सत्ता आहे, जावा लागला. या विश्वावरती एकच सत्ता आहे. सो इच्छेने येणार साधू संत, सो इच्छेने निघून जाणार. म्हणून महाराज म्हणतात 4 प्रकारची वाणी सांगितली. परापशंदे, मध्यमा आणि वैखरी. हे 4 वाणी आहे. भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याकरता अभंगाचं 3य चरण. ऐसी कुणाची वैखरी, ऐसी कुणाची वैखरी, ऐसे कोणाची वैखरी, ऐसे कोणाची वैखरी, ऐसी कुणाची वैखरी, ऐसी कुणाची वैखरी, ऐसे कोणाची वैखरी, ऐसे कोणाची वैखरी.
वदे आमुचा सामोरी वदे आमुचा सामोरी करू सत्ता सर्व काही करू सत्ता सर्व काही वदे आमुचा सामोरी करू सत्ता सर्व काही करू सत्ता सर्व काही सर्व काही सर्व काही हो सत्ता सर्वाठाई वसो निकट वासो बाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली करो सत्ता सर्वाठाई वसो निकट वासो बाई ऐसे कोणाची वैखरी वदे आमोच्या सामोरी वैखरी म्हणजे वाणी बघा ज्या वाणीमध्ये किती साथ देत आहे सत्यमृतम प्रियम निरो वाक्यम हितकारम वदे प्रियोत्कर्षम ददानंदा परेशाम च परिव्रज वाणीमध्ये सुद्धा सात्यता असावी लागते महाराज तेव्हा भगवान परमात्मा प्रसन्न होतात नाभीमध्ये जी विराजमान आहे तिला परावाणी म्हणतात हृदयामध्ये जी आहे तिला पश्चंती म्हणतात कंठामध्ये जी आहे तिला मध्यमा म्हणतात आणि ज्या वाणीने आपण बोलतो ती वाणी वैखरी वाणी आहे म्हणून महाराज म्हणतात ऐशी कोणाची वैखरी वदे आमोच्या सामोरी आणि हातामध्ये शस्त्र धारण केलं आम्ही तुका म्हणे बाण हाती हरी नाम तीक्ष्ण अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे बाण 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 हरिनाम दीक्षान हाती हरिनाम दीक्षान करू सत्ता सर्वाठाई करू सत्ता सर्वाठाई सर्वाठाई हरि हरि नाम कृष्ण करू सत्ता करू सत्ता सर्व करू सत्ता करू सत्ता करो सत्ता सर्वाटाई वसो निकट वासो बाई योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज गुरुवर्य नारायण गिरीजी महाराज गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांचे अनंत आशीर्वाद आमचे साईराम पाटील वायळ त्यांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त व्हावा हीच गुरुवर्य बाबांच्या चरणी मी प्रार्थना करेल परिसरातून उपस्थित महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांना धन्यवाद पुन्हा एकदा आमचे शिळके डॉक्टर साहेब असतील त्यांनाही धन्यवाद देईल आणि पाटलांनाही धन्यवाद दोन दोन शब्द आपण बोलात नंतर आपण आपली सेवा ठेवून देऊ या आमचे वायळा पाटील परिवाराच्या वतीने महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज आश्रम मंदिर बांधकामाकरता 5,000 रुपयाची देणगी त्यांनी या ठिकाणी दिली मी त्यांना मनापासून धन्यवाद देईल वास्तविकता आश्रम म्हणजे गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचं चैतन्य त्या आश्रमामध्ये निश्चित आहेत गुरुवर्य स्वामी नारायणगिरी महाराज गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराज नवे नवे आश्रम बेटाच्या नावावरती आहेत बेट हा समुद्र आहे आपला आश्रम त्याच समुद्रामधला एक थेंब आहे आणि आश्रम आपल्या सर्वांचाच आहे आपण बेटाचे आहोत बेट आपलं आहे आणि आश्रमावरती काम होत राहणार आहे आज नाही उद्या ते काम होत राहणार आहेत
आपण 2.5 कोटी रुपयाच्या मंदिराचा प्लॅन त्या ठिकाणी काढला आणि 1 लाख वीट सेवा भावी आपण तिथं जमा केलेली आहेत. आताच समाज देणारच आहे, परंतु प्रशासनाकडून मोठी कामं होतात. म्हणून आपल्याला आम्ही विनंती करत आहोत. डॉक्टर साहेबांनाही विनंती आहेत, आमदार साहेबांनाही विनंती आहेत, पाटलांनाही विनंती आहेत आणि समाजाला सुद्धा विनंती आहे. हे कार्य समाजाचं आहे, समाजासाठीच आहे. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने, गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने आपल्याला सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देईल. झालेली सेवा गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या चरणी मी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. कोणी वेडे वाकुडे होतरे करा जमात महाराज तुझे हा नाही उच्चारिला काळ मी आपला करा जमात